आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते नांदेडमधून समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे पुन्हा एकदा आमने सामने आलेत। कांदेंनी मतदारांना इथे बोलावलेलं आहे असं या ठिकाणी निश्चितच मोहिनी नांदगाव या मतदारसंघामध्ये हा संपूर्ण प्रकार खरं तर घडलेला आहे, हा राडा झालेला आहे। सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांचे कार्यकर्ते आमने सामने आले। मात्र या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे दोनही जे नेते आहेत अर्थातच समीर भुजबळ देखील आणि सुहास कांदे देखील हे दोनही महायुतीचे नेते होते, ज्या दोघांनी महायुतीमधून बाहेर पडत बंड पुकारलेला आहे आणि एकमेकांविरोधात ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आता उभे राहिले। सुहास कांदे हे शिंदे सेनेकडून खरं तर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि समीर भुजबळ हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे यामध्ये आता नांदगावची जनता जी आहे ती कोणाला साथ देते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपली सगळी पदं सोडलीत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, काय सांगाल नेमकं काय घडलंय कांदे आणि भुजबळांमध्ये? समीर भुजबळ हे मनमाडहून नांदगावला निघालेले होते आणि त्याच वेळी रस्त्यावरील मतदान केंद्रावर काही लोक त्या ठिकाणी उभे होते आणि लोक कोण आहे याची विचारणा समीर भुजबळ यांनी केली। सुहास कांदे देखील त्याच वेळी तिथे पोहोचले आणि ती माझी लोक आहेत, ऊसतोड कामगार आहेत, मी त्यांना घेऊन आलोय मतदानासाठी, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सुहास कांदे यांनी दिली। आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी काही काळ गोंधळाचं वातावरण सुरू झालं, रेटारेटी झाली, धक्काबुक्की झाली आणि पोलिसांना त्या ठिकाणी तात्काळ पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी गर्दी पांगवल्याने परिस्थिती जी आहे ती सध्या काहीशी नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळते। मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ हा संघर्ष सुरू आहे त्याचा एक पुढचा अंक जो आहे तो आज मतदानाच्या दिवशी या ठिकाणी पाहायला मिळतोय। दोनही उमेदवार एकमेकांच्या समोरासमोर आलेले होते आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। पोलिसांनी आता त्या ठिकाणी चोख असा बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि एकूणच सर्व परिस्थितीवर पोलीस देखील आता लक्ष ठेवून आहेत। एकूणच अभिजित, काही प्रतिक्रिया या दोघांकडून आतापर्यंत आलेल्या आहे का? समीर भुजबळ यांचे यावर काय स्पष्टीकरण किंवा कांदेंनी यावर काय स्पष्टीकरण दिलेलं आहे? अद्यापपर्यंत दोघांकडून कुठलीही प्रतिक्रिया येऊ शकलेली नाहीये। मात्र अगदी सुरुवातीपासूनच समीर भुजबळ यांचा जो दावा होता, जी भूमिका होती की मला भयमुक्त नांदगाव करायचं आणि त्यासाठीच मी नांदगाव मधून उमेदवारी करतोय, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर सुहास कांदे यांनी देखील या सगळ्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आता पाहायला मिळते। नक्कीच अभिजित, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार। तर नांदगाव हा नाशिक मधला एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो, कारण याआधी सुद्धा आपण जर बघितलं तर 2019 मध्ये सुहास कांदे या ठिकाणी निवडून आलेले होते आणि या आधी 2 वेळेस पंकज भुजबळ यांची सत्ता राहिलेली आहे। 2009 आणि 2014 मध्ये पंकज भुजबळ हे या ठिकाणी आता विधानसभेची निवडणूक जिंकलेले होते। त्यानंतर 2019 मध्ये मात्र सुहास कांदे यांच्या हातात सत्ता आली आणि यंदा नांदगाव या मतदारसंघामध्ये अनेक मोठ्या खरं तर नाट्यमय घडामोडी म्हणावं लागेल, कारण अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधीच समीर भुजबळ यांनी आपली जी उमेदवारी आहे ती जाहीर केलेली होती आणि मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे अशी माहिती त्यांनी दिलेली होती। त्यामुळे महायुतीला सुद्धा मोठा धक्का खरं तर या मतदारसंघामध्ये बघायला मिळालेला होता। मोहिनी, अगदीच जर आपण पाहिलं तर हा राडा काही नवीन नाहीये नांदगावमध्ये। याआधी सुद्धा ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती त्या दिवशी सुद्धा कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये हा राडा झाला होता आणि त्यावेळी कांदेंनी असा आरोप केला होता की समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली, धमकी दिली, त्यामुळे एकूणच हा मोठा गोंधळ त्या ठिकाणी सुद्धा झाला होता। पोलिसांना त्या कार्यकर्त्यांना आवरताना चांगली दमछाक त्यांची झाली होती आणि आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती येऊन ठेपलेली आहे निवडणुकीच्या या मतदानाच्या दिवशी सुद्धा। निश्चितच मोहिनी, जसं तू म्हणाली हा राडा हे वाद नांदगाव मध्ये काही नवीन नाहीये। तर अगदी बरोबर जसं ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी सुद्धा सुहास कांदे आणि काही अधिकाऱ्यांमध्ये शिवीगाळ सुद्धा झालेली होती, कारण यावेळेस समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरण्यापासून सुद्धा रोखल्याचा आरोप हा सुहास कांदे यांनी केलेला होता आणि त्यामुळे अगदी अधिकाऱ्यांना सुहास कांदेंनी शिवीगाळ सुद्धा केलेली होती। तसाच काहीसा प्रकार आता नांदगाव मध्ये पुन्हा एकदा बघायला मिळतोय, कारण थेट समीर भुजबळ जे स्वतः आता विधानसभेचे उमेदवार आहेत आणि सुहास कांदे हे दोघेही उमेदवार सुद्धा या ठिकाणी एकमेकांसमोर येऊन ठेपले।
ऐकलं तुम्हाला ऐकलं तुम्हाला आता या ठिकाणी मोठा गोंधळ या सगळ्या कार्यकर्त्यांचा झालेला आहे. पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी चांगली कसरत करावी लागते आणि आज मतदानाचा दिवस आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर प्रशासनानं जोरदार तयारी केली आहे. पोलीस ठिकठिकाणी तैनात आहेत. तरी सुद्धा नांदगावमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे. कांदे यांच्यावर खरं तर गुंडगिरीचे आरोप ठाकरे गटानं सुद्धा केलेले होते. समीर भुजबळ यांनी सुद्धा वारंवार कांदे यांचा गुंड असा उल्लेख केलाय आणि आता या प्रकारची ही गुंडगिरी या ठिकाणी समोर येते का असा सवाल इथे निर्माण होतोय. कारण भुजबळ आणि कांदे या समर्थकांमध्ये हा राडा इथे पुन्हा एकदा झालेला आहे. निशिकास मोहिनी, खरं तर या मतदारसंघामध्ये समीर भुजबळ हे उमेदवारीसाठी सुद्धा आग्रही होते, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळावी यासाठी छगन भुजबळ यांनी सुद्धा पाठपुरावा केला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र अखेर बंडखोरी खरं तर समीर भुजबळ यांनी केली आणि समीर भुजबळ यांचं मोठं आव्हान या मतदारसंघात असेल. एक मोठी